नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आजच्या भागातली चकली अगदी विशेष आहे. खूप वेगळ्या चवीची आणि मुलांना अतिशय आवडेल अशी. शाळा आता सुरू होतील, तर स्नॅक्स टिफिनला ही चकली बनवायला विसरू नका. अगदी परफेक्ट रेशो सांगणार आहे आणि ही वेगळ्या चवीची चकली तुम्हाला कशी वाटली, हे बनवल्यानंतर फीडबॅक द्यायला मात्र विसरू नका. तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. नेहमीप्रमाणेच अगदी पोकळ, नळीदार आणि खुसखुशीत छोल्यांची चकली कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. बघा, अगदी छान खुसखुशीत झाली आहे. नेहमीप्रमाणेच अगदी नळीदार. कोणताही जाड तांदूळ घ्यायचा आहे. अर्धा किलो प्रमाणात बनवतो आहे आपण. कुठलाही जाड तांदूळ अर्थातच चालणार आहे, पण मी इडली राईस घेतला आहे. मंद गॅसवर हा तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हलका भाजून घ्यायचा. बाजूला काढला आहे आणि आता उडीद डाळ घेतली आहे. प्रमाण सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सविस्तर दिलेलं आहे. एकदा नक्की चेक करा. 2च धान्य लागणार आहेत. आता हे छोले मी रात्रभर भिजवले होते. त्यात पाणी घालायचं आणि 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. फक्त 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत. खूप मऊ गाळ शिजवायचे नाहीत. 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे. कच्चेच आहेत, भाजून घेतलेले नाही आहेत. थोडंसं फिरवून घेतलं आहे आणि आता त्यातच आपण छोले जे 3 शिट्ट्यांवर शिजवले होते ते घालायचे आहेत. पण हे बारीक करताना वेगळं पाणी घ्यायचं नाही. या छोल्यांचं जे पाणी आहे तेच घ्यायचं आहे. कारण पाणी जर जास्त घेतलं तर आपला पाण्याचा हिशोब जर चुकला तर चकली मऊ पडणार आहे. आता आपण दळून घेतलेली भाजणी 2 कप घेतो आहे. मेजरिंगचा सगळ्यात मोठा कप आहे हा. 2 कप भाजणीसाठी 1 कप पाणी लागणार आहे. अर्धा कप साधारण पाणी आपण छोले बारीक करण्यासाठी, पेस्ट करण्यासाठी वापरले. हा हिशेब लक्षात ठेवा. एरवी आपण 2 कप भाजणीसाठी 1.5 कप पाणी घेत असतो, तर 1.5 कप पाणी पूर्ण झाले. चवीप्रमाणे टाकायची आहे कोल्हापुरी चटणी. तुम्ही काश्मीरी मिरची पावडर टाकू शकता, पण शक्यतो कोल्हापुरी चटणीच टाका, म्हणजे टेस्ट अगदी छान लागते. याचा व्हिडिओसुद्धा अपलोड आहे, चेक करा. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. साधारण 1 चमचा मीठ टाकले मी. टेस्ट करून तुम्ही अजून थोडं तिखट किंवा मीठ अर्थातच टाकू शकता. आता बटर 10 ग्रॅम टाकायचं आहे. 10च ग्रॅम बटर आहे हे, पण कॅमेऱ्याच्या अगदी समोर पकडल्यामुळे तुम्हाला जास्त दिसत असेल. 10 ग्रॅम म्हणजे 1 चमचा. आता सळसळून उकळी येऊ द्यायची आहे. पीठ तर आपलं तयार आहे. आता छोले बघा, अशी घट्टसर पेस्ट बनवून घ्यायची आहे. वेगळं जादाचं पाणी अजिबात घेऊ नका, कारण पेस्ट जर आपण पातळ बनवली तर पाण्याचा हिशेब चुकणार आहे आणि चकली अर्थातच मऊ पडेल. त्यासाठी फक्त एवढंच पाणी वापरायचं आणि दाट पेस्ट बनवून घ्यायची. आता सगळं मिश्रण आपण एकत्र केलं आहे. आता या स्टेजला तुम्ही तिखट, मीठ चेक करा आणि जर तुम्हाला तिखट अजून आवडत असेल किंवा मीठ कमी पडलं आहे असं जर वाटत असेल तर आत्ताच टाकून घ्या. नंतर मीठ मिक्स करता येणार नाही. चांगली उकळी येऊ द्यायची आहे मिश्रणाला. या पद्धतीनं चकली नक्की बनवून बघा. खूप सुंदर लागते. अगदी वेगळ्या चवीची लागते. आता उकळी आली आहे चांगली. पीठ त्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवला आहे. आता बघा, ही वाफ जी आहे ती पिठात मुरवून घ्यायची आहे. फक्त 2 ते 3 मिनिटं. उकळी फुटलेली दिसतीये म्हणजे अर्थातच फ्लेम मोठी आहे, सुरू आहे अजून. फक्त 2 ते 3 मिनिटच वाफ जिरू द्यायची आणि आत्ता मी गॅस बंद केला आहे. लगेचच झाकण झाकून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅसवरून खालीसुद्धा उतरून घ्यायचं आहे. हा हिशेब लक्षात ठेवा, कारण यावर बरेच प्रश्न आलेत की भांडं कधी खाली उतरवलं आणि वाफ देताना गॅस सुरू होता की बंद होता. 3 ते 5 मिनिटातच झाकण उघडायचं आणि उकड अशी सारखी करून घ्यायची. अशी कोरडीच दिसली पाहिजे, कारण उकड जर चिपचिपीत दिसली आणि पाणी जर जास्त प्रमाणात तुम्ही टाकलेलं असलं तर चकली मऊ पडणार आहे. अशा पद्धतीनं पीठ कोरडंच दिसायला पाहिजे, तरच आपली चकली अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि पोकळ होणार आहे. अशा पद्धतीनं आपण सारखं करून घ्यायचं आहे आणि वाफ जाऊ द्यायची आहे. यातच जर तुम्ही वाफ मुरू दिली आणि खूप वेळ झाकण ठेवलं तर बाष्पीभवनाचं पाणी यामध्ये मिक्स होऊन उकड चिपचिपीत होते.
तर आता बघा थोडीशी वाफ गेली आहे. हात लावण्यासारखं थंड झालेलं दिसते, पण गरम आहे अजून वाफ. थोडी थोडी उकड आपण मळण्यासाठी दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची आहे. एका बाजूला तेलसुद्धा तापत ठेवले मी. खूप वेळ हे पीठ व्यवस्थित मळून अगदी गुळगुळीत करून घ्यायचं आहे. तुम्ही अगदी नावापुरतं जर मळलं तर चकलीचे तुकडे पडू शकतात. पिठाला चिकटपणा येईपर्यंत आपल्याला अगदी व्यवस्थित 10 ते 11 मिनिटं मळून घ्यायचं आहे. थंड पाण्याचा शिपका मारायचा आहे. आपण भाकरीमध्ये जसं गरम पाणी मिक्स करतो आणि त्यानंतर गार पाण्याचा हात लावून मळतो, तीच प्रोसेस यामध्ये सुद्धा करायची आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की गार पाणी लावण्याची गरज नाही, पण असं नाही आहे. गार पाणी अवश्य लावा. त्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि चकली एकसंध पडते. ती तुटत नाही किंवा त्याचे तुकडे पडत नाहीत. चकली गाळून घेऊया नेहमीप्रमाणे. अगदी व्यवस्थित आणि छान होते. घट्टसर पीठ मळायचं आहे. तयार आहे आपली चकली आणि तेलसुद्धा एका बाजूला चांगलं तापलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं आहे. खूप कमी तापलेलं नको किंवा खूप अगदी जास्त कडकडीतसुद्धा नको आहे. व्यवस्थित मीडियम तापवून घ्यायचं आहे आणि मगच त्यात चकल्या टाकून घ्यायच्या आहेत. एका बाजूने फर्म झाल्या, कठीण लागायला लागल्या झाऱ्याला, की मगच उलटवून घ्या. कच्ची असताना चकली उलटवण्याचा प्रयत्न केला तर तुकडे पडणार आहे. आता डायरेक्ट आपण तेलामध्येच चकली गाळून घेणार आहोत. त्यासाठी मी कापडी हँड ग्लोव्ज घातला आहे. खूप चटके बसतात. त्यासाठी अशी आयडिया जरूर करा. डायरेक्ट तेलात सोडल्यामुळं असे छोटे छोटे तुकडे खूप छोट्या मुलांना देणं सोयीचं ठरतं. बघा खूप छान झाली आहे. एका बाजूंनी व्यवस्थित आकार पकडला चकलीनं की मगच उलटवून घ्यायची आहे. फुलून आली आहे बघा चकली आणि अगदी काटेदार नळीदार झाली आहे. 10 ते 11 मिनिटं मीडियम गॅसवर तळू द्यायची आहे. खूप मोठ्या गॅसवर जर तळली तर वरून तळली जाते आणि पोटात कच्ची राहते. याआधी चकलीच्या प्रकारांचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहेत. नक्की एकदा व्हिजिट करा. चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल. चकल्यांचे खूप प्रकार आपल्या चॅनेलवर अपलोड होतच राहणार आहेत. तर शेअर करा रेसिपी आणि लाईक करा. हाईप द्यायला अजिबात विसरू नका. त्यामुळं व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचतो आणि ज्यांना गरज आहे त्यांना हा प्रकार बनवूनसुद्धा बघता येतो. डायरेक्ट तेलात सोडल्यामुळं व्याप वाचतो आपला. बघा अशा पद्धतीनं आपण सोडून घ्यायचे तेलामध्ये. हा प्रकार आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. छोल्यांच्या जागी तुम्हाला जर काळे हरभरे भिजवून वापरायचे असतील तर तसंही तुम्ही वापरू शकता, किंवा हरभऱ्याची डाळ जरी भिजवून वापरली तरीसुद्धा तुम्हाला असाच सुंदर रिझल्ट मिळणार आहे. फक्त रात्रभरासाठी डाळ भिजत ठेवा आणि सकाळी वाटून त्यामध्ये पाणी मात्र मोजूनच घालायचं आहे. तयार आहे आपली छोल्यांची चकली. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह पुढच्या भागात. धन्यवाद.